सर्वांना नमस्कार. इयत्ता 7 मौसन्या धड्यात आपले स्वागत आहे. या वर्गात आपण भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेबद्दल जे भारतात राज्य करण्यासाठी त्यांच्या वसाहती बांधण्यासाठी आले होते. या अध्ययनातून आपण पाहू की ब्रिटिशांनी भारत येण्याचे कारण काय होते आणि कोणते इतर देश भारतात आले आहेत आणि त्याच्याकडून कोणती संसाधने गमावली आहेत. भाग 1 मध्ये आपण खालील विषयावर एक नजर टाकू. ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडे येते. व्यापारीवाद आणि सशस्त्र व्यापारी भारतात युरोपीय सहभाग वाढवणे. कंपनीच्या सत्तेचा गैरवापर. इंग्रजी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. मुख्य विषयावर येण्यापूर्वी कीवर्ड्स. व्यापारवाद एक आर्थिक धोरण ज्याचे उद्दिष्ट देशाची निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे आहे. जमीनदार भारतातील मुघल राजवटीच्या सरकारीसाठी जिल्ह्याच्या जमीन महसुलाचा संग्रह करता. प्रदेश विशिष्ट देश किंवा शासकाच्या नियंत्रणाखाली असलेली जमीन. आता संकल्पना नकाशा पहा. ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडे केव्हा आणि कशी येते ते पाहूया. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अनेक मुघल राज्यपाल आणि मोठ्या जमीनदारांनी आपले अधिकार गाजवण्यास सुरुवात केली आणि भारताच्या विविध भागात प्रादेशिक राज्ये स्थापन केली. 18व्या शतकाच्या उत्तरार्ध राजकीय क्षितिजावर एक नवीन शक्ती उदयास आली जी एक लहान व्यापारी कंपनी म्हणून आली. 1600 मध्ये राणी एलिझाबेथ पहिली यांनी ईस्ट इंडिया कंपनीला विशेष व्यापार अधिकार दिले ज्यामुळे त्यांना नवीन बाजारपेठा शोधण्याची, अनुकूल किमतीत वस्तू खरेदी करण्याची आणि युरोपमध्ये नफ्यासाठी विक्री करण्याची परवानगी मिळाली. ब्रिटिश व्यापारी आणि सशस्त्र व्यापारी यावर एक नजर टाकू. व्यापारी हा असा व्यवसाय आहे जो वस्तूच्या देवाणघेवाणीद्वारे पैसे कमावते. पूर्वी व्यापारी कंपन्या स्पर्धा काढून टाकून कमी किमतीत करण्याची आणि जास्त किमतीत विक्री करण्याची परवानगी देऊन पैसे कमवत असत. शाही सनदेमुळे इतर युरोपीय शक्तींना पूर्वेकडील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखता आले नाही. पोर्तुगीज संशोधक वास्को डी गामा यांनी 1498 मध्ये भारताकडे जाणारा समृद्धी मार्ग शोधला आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला डच आणि फ्रेंच व्यापारी देखील हिंदू महासागरात व्यापार शोधू लागले. युरोपमध्ये लोकप्रिय भारतीय कापूस, रेशीम आणि मसाले मिळविण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्पर्धा केली ज्यामुळे किमती वाढल्या. व्यापाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या स्पर्धेमुळे सशस्त्र देवाणघेवाण आणि मजबूत व्यापार चौक्या निर्माण झाल्या. यामुळे स्थानिक नेत्यांशी संघर्ष झाला. मिरपूड, लवंग, वेलची आणि दालचिनी यासारख्या मसाल्यांनाही खूप मागणी होती. युरोपियन कंपन्यांमधील स्पर्धेमुळे या वस्तूच्या किमती वाढल्या. त्याच वेळी लोक व्यापार
करण्यासाठी शास्त्रांचा वापर करत असत आणि त्याच्या व्यापारी चौकांचे रक्षण करण्यासाठी किल्ले बांधत असत. त्यांनी त्यांच्या वसाहती मजबूत आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, परंतु यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी भारतात सरकारी पाठिंब्याने व्यापार नियंत्रणासाठी स्पर्धा केली, ज्यामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था बळकट झाली. स्पेन, पोर्तुगल आणि हॉलंड सारख्या इतर राष्ट्रांचाही जागतिक स्तरावर विस्तार झाला, ज्यामुळे भारताच्या मुघल साम्राज्याशी लष्करी संघर्ष झाला. आव्हानांचा सामना करत असतानाही युरोपियन कंपन्यांनी भारतात आपली लष्करी उपस्थिती मजबूत केली. मुघल सम्राट शाहजहां आणि औरंगजेब काही युरोपियन सैन्यांना पराभूत करण्यात यशस्वी झाले, परंतु औरंगजेब याच्या निधनानंतर मुघल साम्राज्य तुटू लागले. जेव्हा मुघल सम्राट सत्तेत होता तेव्हा बंगाल, अवध आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी त्यांचे व्यवहार व्यवस्थापित करण्याचे थोडेसे स्वातंत्र्य होते. साम्राज्य कमकुवत होऊ लागले तेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचा प्रभाव वाढवला. दरम्यान राजे आणि नवाब सारख्या स्थानिक नेत्यांनी व्यापार सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपन्यांना पूर्णपणे ताब्यात घेऊ देऊ नये याची काळजी घेतली. 1764 मध्ये एका लहान फ्रेंच सैन्याने आर्कोटच्या नवाब अनवरुद्दीन खानचा पराभव केला, ज्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना अधिक शक्ती मिळाली. 1700 दशकात युरोपियन सेना भारतीयांपेक्षा अधिक शक्तिशाली होते, कारण त्यांच्याकडे चांगले प्रशिक्षित सैनिक, जास्त पगार आणि अधिक प्रगत शस्त्रे होती. भारतीय सैनिकांनी या सैन्यासोबत नियमितपणे सराव करून त्यांच्या क्षमता सुधारल्या. भारतात युरोपियनांचा वाढता सहभाग. कंपन्यांनी व्यापारी फायदा घेण्यासाठी आणि रोख रकमेसाठी भारतीय राज्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर केला. डुप्लेक्स हा एक ब्रिटिश आहे ज्याने दख्खनच्या निजामासाठी मुझफ्फर जंगला पाठिंबा दिली. त्या बदल्यात मुझफ्फर जंगने पांडिचेरी आणि मछलीपट्टणम जवळील फ्रेंच प्रदेश निधी आणि प्लेक्ससाठी जहागीर दिली. जाव्यापास्याच्या शासकांनी व्यवसायांना प्रदेश दिले, जे नंतर व्यापार आणि लष्करी वाढीसाठी वापरण्यासाठी कर गोळा करत होते. इंग्रजी कंपनीने भारतात फ्रेंच कंपनीला मागे टाकले. कंपनीच्या सत्तेचा गैरवापर. भारतीय नेत्यांना इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला, ज्यात भेटवस्तू देणे, सैन्याला आर्थिक मदत करणे आणि कंपनीशी संबंधित इतर मुद्दे समाविष्ट होते. काही भारतीय राजांनी कंपनीला करातून सूट दिली, ज्यामुळे कामगारांना कर टाळण्यासाठी त्यांच्या वस्तू कंपनीच्या मालमत्ते म्हणून विकण्यास भाग पाडले. कंपनीची भरभराट होत असताना भारतीय कामगार आणि नेत्यांना नफा होत होता आणि ते घरी पैसे पाठवत होते. अनेक व्यापाऱ्यांनी कंपनीला पाठिंबा दिला, कर थटण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर लेबल लावले.
कंपनीने चोरी आणि अप्रमाणितपणाचा अवलंब केला. राज्यांवर नियंत्रण मिटवण्यासाठी मजबूत सैन्याचा वापर केला आणि प्रतिरोधक शासकांना संपवून झाली. इंग्रजांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. 1757 मध्ये ब्रिटिशांनी प्लासी येथे बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला आणि बंगालचा ताबा घेतला. याने सुरुवात केली भारतातील इंग्रजी विजयांचा इतिहास. ईस्ट इंडिया कंपनी ने 1765 से लेके 1768 पर्यंत हैदराबादच्या निजामाला सैन्याच्या बदल्यात आंध्र प्रदेशातील 4 जिल्हे मद्रास प्रांताला देण्यास भाग पाडले आणि शेवटी निजामावर नियंत्रण मिटवले. जनरल क्लाउड हेस्टिंग्ज आणि वेलेस्ली हे भारतातील ब्रिटिश विजयाचे प्रमुख घटक होते. त्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण प्रादेशिक विजय मिळाला. हुटू भारताचा मोठा भाग थेट इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. अनेक ठिकाणी राजे आणि नवाब राज्य करत राहिले, परंतु ते इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते. आपण भाग 2 मध्ये उर्वरित धडा पुढे चालू ठेवू. याचा सारांश. या भागात आपण शिकलो की 1600 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राणी एलिझाबेथ पहिलीने भारतात ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार बहाल केला. कंपनीचे उद्दिष्ट नवीन बाजारपेठा शोधणे, चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करणे आणि पैसे कमविण्यासाठी युरोपमध्ये विकणे होते. भारतीय नेत्यांना इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या मागण्या पूर्ण करणे. काही भागात राजे आणि नवाब अजूनही राज्य करत होते, परंतु ते इंग्रजांच्या नियंत्रणाखाली होते. ही भारतावर इंग्रजांच्या कब्जाची सुरुवात होती.